टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। टीएची जे विद्यार्थी मिळवणं भरती निघाली आहे 3 ते 4 सेंटरवर। बेळगाव कर्नाटक सेंटरवर सुद्धा ग्राउंड आहे, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरवर सुद्धा ग्राउंड आहे, देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा ग्राउंड आहे टीए आर्मी रॅली भरतीत। आणि टीए आर्मी रॅली भरतीचा कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड, कोणकोणत्या तारखेला, कोणकोणत्या सेंटरवर हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आणि टीए आर्मी रॅली भरतीला जाताना डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते न्यायचे, ओरिजिनल न्यायचे की झेरॉक्स न्यायचे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग काय या ठिकाणी भेटणार आहे टीए आर्मी रॅली भरतीमध्ये याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहे। त्याचबरोबर अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, फी, त्याचबरोबर उंची वगैरे किती लागते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीबद्दल सांगणार आहे। ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टीईची आर्मी रॅली भरती निघाली आहे आणि वयोमर्यादा 18 ते 42 वर्षापर्यंत टीई आर्मी रॅली भरतीमध्ये वयोमर्यादा लागते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तुमचं जर 18 वर्ष कंप्लीट नसेल तर तुम्ही भरती पाससाठी या ठिकाणी येऊ शकता, जमलं तर ते तुम्हाला अंदर सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर टीई आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 8वी पास लागते, त्याचबरोबर 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातला असाल तर टीई आर्मी रॅली भरती आपल्याला देता येते, टीईची भरती आपल्याला या ठिकाणी मारता येते। आणि त्या संदर्भात ग्राउंडच्या तारखा सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे। 16 नोव्हेंबर पासून ग्राउंड चालू होत आहे टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेना भरतीचं। ठीक आहे, आणि आपलं जर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन झाला, पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं टीए आर्मी रॅली भरती हे परमनंट आहे, असं नाही की भाव हे अग्निवीर अंतर्गत आहे, ते परमनंट भरती आहे टीए टेरिटोरियल आर्मीची प्रादेशिक सेनाची। ठीक आहे, तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं उंची फक्त 160 सेंटीमीटर लागते। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंटचा या ठिकाणी जर आपण विचार केला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे टीए आर्मी रॅली भरतीला, तर ते सुद्धा आपण पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा सांगून देतो, कोणकोणते सेंटरवर कोणकोणत्या तारखेचा आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तर पहा, कोल्हापूर सेंटर आहे, कोल्हापूर सेंटरचं जे ग्राउंड आहे लोकेशन छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ग्राउंड आहे। यामध्ये जीडीच्या 195 जागा आहे, ट्रेड्समॅनच्या 13 आहे, क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीच्या 8 आहे, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 आहे, टेलरची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे, वॉशरमॅनची 1 या ठिकाणी जागा आहे। आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी जे ग्राउंड आहे 16 नोव्हेंबर पासून ग्राउंड आहे। तर 16 नोव्हेंबरला कोल्हापूर सेंटरवर कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा ग्राउंड आहे। तर आपल्याला 1 दिवस अगोदर या ठिकाणी भरतीवर पोहोचायचं, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रक्रिया आहे 1 दिवस अगोदर पासून या ठिकाणी चालू झालेली राहते। तर ज्या पण तारखेला तुमचं ग्राउंड असेल, ज्या पण सेंटरवर तुमचं ग्राउंड असेल, तर 1 दिवस अगोदर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं सेंटरवर या ठिकाणी पोहोचायचं, कारण की 1 दिवस अगोदर पासूनच ग्राउंडची प्रोसेस त्या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर टीए आर्मी रॅली भरतीला 16 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे आणि 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आहे आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आहे आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुप्रभात, नाशिक, परभणी, पुणे, रायगड या जिल्ह्याचा ग्राउंड आहे। त्यानंतर सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं ग्राउंड आहे। सिकंदराबाद तेलंगणामध्ये जे लोकेशन आहे तर स्थापन स्टेडियम एओसी सेंटर सिकंदराबाद तेलंगणा। तर यामध्ये जीडीच्या ज्या जागा आहेत 298 जागा जीडीच्या आहे, ट्रेड्समॅन आणि क्लर्कचे ज्या आहे या ठिकाणी 11 जागा आहेत, त्याचबरोबर क्लर्क आणि चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलची 1 आहे, स्टेवर्डची 1 आहे, आर्टिसन मटेलर्जीची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे। तर 16 नोव्हेंबरला जर आपण या ठिकाणी पाहिलं 16 नोव्हेंबरला ग्राउंड नाही, तर डायरेक्ट 18 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड आहे। तर सिकंदराबाद तेलंगणामध्ये 18 नोव्हेंबरला ग्राउंड आहे, ज्या ठिकाणी सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, जळगाव ह्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे। आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुप्रभात, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड या जिल्ह्याचा ग्राउंड आहे। त्यानंतर सेंटर आहे बेळगाव कर्नाटक सेंटर आहे, लोकेशन जे असणार आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक आहे। तर यामध्ये जर आपण पाहिलं जीडीच्या 320 जागा
जागा आहे, ट्रेड्समॅनच्या 5 आहे, क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीची 1 आहे, स्टेवार्डच्या 2 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे। तर 16 नोव्हेंबरला जे सहभाग जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे। 17 नोव्हेंबरला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आहे। 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड आहे। आणि त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिक आहे। देवराळी सेंटर नाशिकचं जे ग्राउंड आहे लोकेशन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक। आणि या ठिकाणी जे आपण जागांचा जर आपण विचार केला तर जीडीच्या 303 जागा आहे, ट्रेड्समॅन आणि क्लर्कच्या 16 आहे, क्लर्कची 2 आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलच्या 2 आहे, मेस कुकची 1 आहे, आरटीएन वुडवर्कच्या 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे आणि त्याचबरोबर जे हेअर ड्रेसरच्या 2 आहे, वॉशरमॅनच्या 2 यामध्ये जागा आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ट्रेड्समॅनच्या सुद्धा आहे, जीडीच्या सुद्धा भरपूर या ठिकाणी जागा आहे। 16 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे। हे का मी या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगून दिलेल्या आहे। तर ह्या तारखेला या ठिकाणी ग्राउंड आहे आणि 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी जायचं, तुम्हाला सर्व या ठिकाणी माहीत पडलं आहे कोणत्या सेंटरवर आपल्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे। तर हे सर्व मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी दाखवलेला आहे। तर आता आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लावावं लागणार आहे, तर सोबत जे विद्यार्थी मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला न्यायचे आहे। 1 रुपया सुद्धा फी टी आर्मी रॅली भरतीमध्ये लागत नाही, लक्षात ठेवा। ऑफलाईन भरती आहे, कोणत्याही ऑनलाईन फॉर्म नाही भरायला लागत, डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जायला लागते, डायरेक्ट भरतीच्या लोकेशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जायचं आहे 1 दिवस अगोदर। ठीक आहे, कोणत्याही फॉर्म नाही भरायला लागत, ऑनलाईन ऑफलाईन डायरेक्ट भरतीवर जायला लागते ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन फाईलमध्ये। तर डॉक्युमेंट जे लागणार आहे आधार कार्ड झाला आणि आधार कार्ड आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, हे जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस हे 2 डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तसे जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट लागत नाही, डॉक्युमेंट केव्हा लागणार आहे, ज्यावेळेस तुम्ही रनिंग काढली त्यावेळेस पूर्ण डॉक्युमेंट तुमच्याजवळून घेणार आहे आर्मीवाले, ते आपले चेक करणार आहे, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे। वरतं फक्त गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट पाहिजे, आधार कार्ड आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, बस एवढे डॉक्युमेंट वरतं ठेवायचे आहे। ठीक आहे, तर डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल कोणकोणते लागणार आहे रनिंग काढल्यानंतर, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झाला, डोमिशन लागणार आहे, टीसी, त्याला शाळा सोडल्यास दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडल्यास दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही तर त्याला पोलीस सुरक्षा सुद्धा म्हटलं जाते, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट नाही आहे, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, पासपोर्ट फोटो नाही, 20 फोटो आपल्याजवळ असू द्या, 20 ते 30 फोटो सोबत असू द्या, आपल्याला नोटरी सुद्धा या ठिकाणी न्यायची आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढे काही डॉक्युमेंट न्यायचे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल। ठीक आहे, एवढे डॉक्युमेंट न्यायचे, अशा प्रकारे प्रोसेस आहे। 1600 मीटर रनिंगसाठी जाहिरातीमध्ये जो टाइम दाखवून आला 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम या ठिकाणी दाखवले जात आहे, पण माहीत पडणार आहे ज्यावेळेस आपण या ठिकाणी ग्राउंडवर जाणार आहे त्यावेळेस आपल्याला तिथली सिच्युएशन या ठिकाणी माहीत पडणार आहे, किती पुरो घेणार आहे किती नाही घेणार आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय